ऊसासाठी ठिबक सिंचन बंधनकारक करण्याचा राज्य सरकारचा विचार, लवकरच टप्प्याटप्प्यानं अधिसूचना करणार जारी. नाबार्ड बरोबरच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट, पण अंमलबजावणी होणार का, हाच आहे खरा मुख्य प्रश्न. ही महत्वाची बातमी आपण जाणून घेणार आहोत आणि या संदर्भात तज्ज्ञांचं मत देखील जाणून घेणार आहोत. पण बघूयात महाराष्ट्र नामाच्या इतरही टॉप स्टोरीज. राज्यपालांच्या दौऱ्यासाठी आदिवासी गावही झालं चकाचक. बडेजावात आदिवासींचा मूळ विकासाचा मुद्दा मात्र राहिला बाजूलाच. नाशिकमध्ये राज्यपालांच्या दौऱ्यात पुढे आलं वास्तव. मुंब्रा मुस्लिम तरुण मारहाण प्रकरणी IBN लोकमतवर दाखल झालेल्या गुन्ह्याची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल. जे गुन्हे दाखल झाले त्याची चौकशी करू, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. कॅम्पाकोलाचे अनधिकृत मजले अधिकृत करण्यासाठी शक्य असलेला FSI घेऊन राज्य सरकारकडे जा. सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारकडे टोलवला चेंडू. राज ठाकरेंनी आज घेतली कार्यकर्त्यांची बैठक. कामाला लागण्याचे दिले आदेश. पक्षासाठी जाहीर करणार आचारसंहिता. नागपूरमध्ये RTO कार्यालयाच्या आवारात 2 गाड्या पेटवल्या. बंदी घातल्यामुळे एजंट्सनीच गाड्या जाळल्याची RTOनं पोलिसांमध्ये केली तक्रार. RTOच्या सुरक्षेत वाढ. नवी दिल्लीतल्या महाराष्ट्राच्या प्रोटोकॉल ऑफिसर संध्या पवार कार्यमुक्त. बराक ओबामांबरोबरच्या हाय टीचं आमंत्रण, मुख्यमंत्र्यांना उशिरा पाठवल्यानं कारवाई. आणि मागी पंढरपूर यात्रेकरता आज आणि उद्या चंद्रभागा नदीपात्रात राहुट्या उभारण्याची परवानगी. राज्य सरकारच्या विनंतीनंतर हायकोर्टाचे आदेश. आणि सुरुवातीला महत्वाची बातमी ती म्हणजे राज्यातल्या ऊस उत्पादकांसाठी एक महत्वाचा निर्णय आज राज्य सरकारनं घेतलाय. ऊसाखालचं क्षेत्र हे टप्प्याटप्प्यानं ठिबक सिंचनाखाली आणण्याची अधिसूचना जाहीर करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. नाबार्डशी बोलताना आज त्यांनी ही घोषणा केली. ऊसासाठी ठिबक सिंचन बंधनकारक करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. विशिष्ट मुदतीच्या आत सरकार निर्णय घेणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. याआधी देखील पृथ्वीराज चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी देखील अशीच घोषणा केली होती. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नव्हती आणि त्यामुळे खरा प्रश्न आहे तो अंमलबजावणीचा. Now the state is planning to have a notified date by which all those farmers who are cultivating sugarcane should move on micro irrigation. आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. जलतज्ञ प्रदीप पुरंदरे सर आता आपल्या सोबत आहेत. पुरंदरे सर, आपण बघतोय की मागच्याला देखील अशी घोषणा झाली होती, आता देखील घोषणा झालेली आहे. अंमलबजावणीचा प्रश्न किती महत्वाचा वाटतो? याच्यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने 16 जानेवारी 2015 रोजी एक अधिसूचना ऑलरेडी जाहीर केलेली आहे. आणि उजनी प्रकल्प, मुळा प्रकल्प आणि टेंबू प्रकल्प हे प्रयोग ठिबकसाठी ऊसासाठी अनिवार्य करण्यासाठी स्वीकारले गेलेले आहेत. आणि तिथे त्या लोकांना अशी मुदत देण्यात आलेली आहे की 8 जून 2017 पर्यंत त्यांनी हे सगळं स्विच ओव्हर करावं ठिबककडे, अशी त्याच्यात तरतूद आहे. आणि तो अनुभव लक्षात घेता जून 2019 पासून अन्य प्रकल्पांना तो लागू होईल. तेव्हा मुळात ठिबकची योजना ही चांगली आहे, स्वागतार्ह आहे, हे होणं तर आवश्यकच आहे. प्रश्न असा आहे की 2005च्या कायद्यामध्ये तरतूद असताना आपण 2015 पर्यंत का वाट पाहिली, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि अजूनही ती आता सुरू केल्यानंतर 2019ला खऱ्या अर्थाने ती होणार आहे, म्हणजे अजून 4 वर्षांनी पुढे जाणार आहे ते. तेव्हा ही इतका विलंब लागण्याची खरंच गरज आहे का, हे तपासून बघणं आवश्यक आहे. कायद्यातली जी तरतूद आहे ही चांगली आहे. त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की पाण्याची बचत झाली ठिबक वापरल्यामुळे, तर कालव्यातून ते वाचलेलं पाणी हे पिण्याच्या पाण्यासाठी वापरता येईल किंवा अन्य क्षेत्रांना ते देता येईल. तर ही कल्पना चांगली आहे. फक्त ही अंमलात आणायची असेल तर कायद्याची अंमलबजावणी करायला कठोरपणे करावी लागेल. अन्यथा ठिबकमुळे वाचलेलं पाणी परत ऊसाचं क्षेत्र वाढवण्यासाठीच उपयोग होण्याची शक्यता दाट आहे. त्याची काळजी कशी घेतली जाईल हे काय अजून स्पष्ट झालेलं दिसत नाहीये. हा एक मुद्दा आहे. आणि दुसरं असं की
लाभक्षेत्रांमध्ये सिंचन प्रकल्पांच्या लाभक्षेत्रांमध्ये ही योजना राबवायची आहे शासनाला. तोही विचार स्वागतार्ह आहे. परंतु कालवे, उपकालवे, वितरिका, मायनर यांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये. तिथे प्रचंड प्रमाणावरती पाण्याचे लॉसेस होत आहेत. त्याच्याबद्दल काही न करता आपण खाली फक्त ड्रिप करणार असू तर ते थोडंसं हास्यास्पद होण्यासारखी शक्यता आहे. या सगळ्यामध्ये असं गृहीत धरलेलं आहे की शेतकरी तेवढा गैरवापर करतात आणि सगळी बाकी शासनाची सिस्टीम खूप चांगली आहे. तसं नाहीये. दोन्हीकडे इम्प्रुव्हमेंट होण्याची फार मोठी गरज आहे. तसं झाल्याशिवाय इफिशियन्सी आपली वाढणार नाही. निश्चितच. धन्यवाद सर तुमच्या या सगळ्या प्रतिक्रियेबद्दल. आपण बघतोय अंमलबजावणी होणं आणि त्यातल्या त्रुटी नेमक्या काय काय आहेत यावर तज्ज्ञ काय नेमकं मत मांडतायत ते आपण बघितलं. आणि आता म्हणणार आहोत आपण नाशिकच्या एका पुढच्या बातमीकडे. नाशिकची बातमी अशी आहे, राज्यपाल येती गावात तोची दिवाळी दसरा अशी अवस्था होती नाशिकमधल्या नागलवाडी गावाची. कारण राज्यपालांच्या आजच्या भेटीनिमित्तानं या ठिकाणी आदिवासी विकासाचा देखावा सरकारनं उभा केला आणि आदिवासी विकासाचा खरा मुद्दा या बडेजावात कुठल्या कुठे विरून गेला. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पदवीदान समारंभानिमित्तानं राज्यपाल विद्यासागर राव नाशिक दौऱ्यावर होते आणि या निमित्तानं आदिवासींची परिस्थिती जाणून घेण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. मग प्रशासन कामाला लागलं आणि नागलवाडीसारखं नाशिक जवळचं गाव निवडण्यात आलं. अंगणवाडी, रस्ते, पिण्याचं पाणी आणि रात्रीत रंगरंगोटी झाली. आदिवासींशी थेट संवाद साधण्याचा राज्यपालांचा जो मनोदय होता, पण प्रोटोकॉलच्या अवलंबनामध्ये खऱ्या आदिवासींचं जे म्हणणं होतं ते मात्र पुरतं दबून गेलं. आणि या संदर्भात आपण थेट जाणार आहोत. आमची ब्युरो चीफ दीप्ती राऊत आता आपल्या सोबत आहे. दीप्ती, आपण बघतो की कशा पद्धतीनं कायापालट करून टाकलेलं आहे. नेमकं काय झालं, कधी कळलं राज्यपाल येणार आहेत आणि काय काय नेमकं घडत गेलं? रेणुका, राज्यपाल हे आदिवासींचे घटनादत्त पदसिद्ध पालक समजले जातात. विशेषतः आदिवासी स्वशासनाचा जो पेसा कायदा आहे त्याच्या कार्यवाहीची प्रमुख जबाबदारी राज्यपालांवरती येते. त्यामुळे साहजिकच आदिवासींचा विकास खराच झाला आहे की नाही झालाय याच्याबद्दल राज्यपाल अति दक्ष असतात. मात्र आपल्याला कल्पना आहे की राज्यपालांसारखं व्यक्तिमत्व जेव्हा भेटीवरती येतं तेव्हा त्यांचा खूप पूर्वनियोजित कार्यक्रम असतो. त्या सगळ्याची प्रशासनाला कल्पना असते. याच्या आधी जेव्हा राष्ट्रपतींनी जेव्हा असा प्रयत्न केला, अब्दुल कलाम असतील, ते नाशिक जवळच्या आशा किरणवाडीमध्ये, वैतागवाडीमध्ये आले होते. त्यांनी त्याचं नामकरण आशा किरणवाडी केलं. तेव्हा सुद्धा हाच अनुभव आला होता आणि आज सुद्धा हाच अनुभव आला की नाशिक शहरापासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावरच्या नागलवाडी आणि धोंडे गाव ह्या त्या अर्थाने आदिवासी प्रश्नांचं रिप्रेझेंटेशन न करणाऱ्या गावांची प्रशासनानं निवड केली. फक्त एवढ्याचसाठी निवड केली का तर ती नाशिक शहराच्या जवळची गावं आहेत म्हणून त्या ठिकाणी सर्व योजना पोहोचल्या आहेत. एक आदर्श गावं म्हणून यांना याच्या आधी सुद्धा अनेकदा पुरस्कार मिळालेले आहेत आणि तरी सुद्धा प्रशासनाला एका रात्रीत त्या ठिकाणी कामं करायला लागली. याच्यातनंच कळतं की प्रशासनानं स्वतः जी आदर्श गावं ठरवली आहेत त्या ठिकाणी सुद्धा राज्यपालांना दाखवण्यासाठी त्यांना रंगरंगोटी करायला लागली. अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामपंचायत ह्या सगळीकडे मोठा बडेजाव केला होता. घरांना गुढ्या उभारल्या होत्या, घरांपुढे रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या आणि राज्यपालांच्या हस्ते वन हक्क कायद्याअंतर्गत वनपट्टे, वन दावे ज्यांनी मागितलेले होते त्यांना ते प्रातिनिधिक स्वरूपामध्ये देण्यात आले. रेणुका, ह्या सगळ्यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे की ह्याच नाशिक शहरामध्ये जिथे आदिवासी आयुक्तालय आहे तिथे महिनाभरापूर्वी नंदुरबारच्या आदिवासींनी वन हक्काच्या फायलींना कीड लागलेली आहे, तसर लागलेली आहेत, कुजल्यात त्या फायली म्हणून आयुक्तांना घेराव घातलेला होता. मात्र ते सत्य दडपण्यात आलं. इथे कुठेतरी 10 जणांना दाखले देऊन आम्ही वन हक्क कायद्याचं किती पालन करतोय असं दाखवण्याचा प्रयत्न झाला. दुसरीकडे नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक आदिवासी आश्रमशाळांमध्ये मुलांना प्यायचं पाणी नाही, शौचालय नाही, स्वच्छतागृह नाहीत, बाहेर मुलं जात आहेत, तिथे त्यांचे अपघात होत आहेत, मुली बाहेर जात आहेत, त्यांच्यावरती अत्याचार होत आहेत. मात्र हे सगळं दडपण्यात आलं आणि आश्रमशाळा, वसतिगृह ही किती नीटनेटकी आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न केला. ह्या सगळ्याचा परिणाम साहजिकच राज्यपालांवरती सुद्धा झाला. राज्यपालांनी आपल्या भाषणामध्ये, मी आंध्र प्रदेशमधून आलेलो आहे, मला आदिवासींबद्दल खूप आस्था आहे, मात्र आंध्र प्रदेशातल्या आदिवासींपेक्षा महाराष्ट्रातला आदिवासी किती सुखी आहे याच्याबद्दल समाधान केलं. त्यामुळे साहजिकच ही रंगरंगोटी आणि हा देखावा उभा करून महाराष्ट्र शासन याच्यात यशस्वी झालं की महाराष्ट्रातला आदिवासी किती सुखी समाधानी आहे याचं चित्र राज्यपालांच्या पुढे रंगवण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे. पण आदिवासींचे मूळ प्रश्न, खरे प्रश्न मात्र ह्या सगळ्यामध्ये दडपले गेले. अगदी धन्यवाद दीप्ती या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. जसं दीप्ती म्हणते की आयत्या वेळेला कशा पद्धतीने रंगरंगोटी करण्यात आली, घरासमोर गुढ्या उभाराव्या लागलेल्या होत्या, पण जे सत्य आहे ते मात्र अक्षरशः दडपण्यात आलेलं आहे. या बातमीची दखल जरूर प्रशासन घेईल अशी आशा व्यक्त करूयात आणि वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी नागपूरमधली. नागपूरच्या आरटीओ ऑफिसच्या परिसरातल्या 2 कार दलालांनी
ज्या आहेत त्या पेटवून दिल्यात आणि त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। या दोन्ही कारची आग वेळीच विझवली गेली आणि त्यामुळे लागूनच असलेली रेकॉर्ड रूम आगीपासून वाचली। गेल्या काही दिवसांपासून आरटीओ एजंट्सना आरटीओमध्ये प्रवेशबंदी केली आहे आणि त्यामुळे त्यांनीच या गाड्या पेटवल्याची तक्रार आरटीओनं सीताबर्डी पोलीस ठाण्यात केली आहे। या प्रकरणात अजून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही आणि आरटीओची सुरक्षा मात्र या सगळ्या प्रकारानंतर वाढवण्यात आली। अधिक माहिती सांगतोय आमचा नागपूरचा ब्युरो चीफ प्रवीण मुधोळकर। परिवहन विभागानं राज्यातल्या आरटीओमध्ये दलालांना आणि एजंटांना बंदी केलेली आहे। त्यामुळे एजंटांनी नागपूरच्या आरटीओ परिसरातल्या 2 कार ज्या आहेत त्या जाळल्याची तक्रार नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्यामध्ये आरटीओच्या वतीने करण्यात आली आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो की या 2 गाड्या आहेत, ही गाडी मॉडिफाय करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आरटीओच्या पथकानं नागपूर ग्रामीणमधून ही गाडी जप्त केली होती। ही गाडी स्क्रॅप होणार होती त्यामुळे इथे ठेवली होती। त्यामुळे काल रात्री या ठिकाणी ही गाडी जाळण्यात आली, पण ही गाडी कोणी जाळली याचा कुठलाही तपास अद्याप लागू शकलेला नाहीये। या ठिकाणी पेट्रोलची एक छोटी बॉटली पण सापडली आहे। या बॉटलमध्ये पेट्रोल होतं आणि त्या पेट्रोल टाकूनच ही गाडी जाळण्यात आली। या गाडीसोबतच दुसरी सुद्धा ही गाडी या ठिकाणी जळली आहे आणि या ठिकाणी जे बोर्ड लागलेले आहेत ते बोर्ड सुद्धा जळून खाक झालेले आहे। सर्वात धक्कादायक माहिती यातली अशी आहे की या 2 गाड्यांच्या मागे रेकॉर्ड रूम आहे आणि जर ही आग मोठी झाली असती, पसरली असती आणि या गाड्यांचे फ्यूल टँक जर फुटले असते तर संपूर्ण रेकॉर्ड रूम जो आहे तो जळून खाक झालेला असता। त्यामुळे आता आरटीओ एजंट आणि आरटीओ मधला वाद जो आहे तो या स्तरापर्यंत पोहोचलेला आहे आणि नागपूरमध्ये आरटीओ परिसरामधल्या या 2 गाड्या अशा पद्धतीनं जाळण्यात आलेल्या आहे। जर रेकॉर्ड रूम जळाला असता तर अनेकांच्या वाहनांच्या संदर्भातला रेकॉर्ड नष्ट झालेला असता। अनेक केसेस ज्या सुरू आहेत त्या केसेसवरती त्याचा परिणाम झाला असता। त्यामुळे अत्यंत या ठिकाणी कालची जी आग नियंत्रणात आली, वेळीच ही आग विझवता आली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे। त्यामुळे आता या प्रकरणामागचे कोण आरोपी आहेत त्यांचा शोध पोलीस घेत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह प्रवीण मुधोळकर, IBN लोकमत, नागपूर। आणि नागपूरमधल्या आताच्या महत्त्वाच्या बातमीनंतर आता बघूयात पुढची बातमी। मुंब्र्यामध्ये मुस्लिम तरुणाला मारहाण प्रकरणी IBN लोकमतवर जो गुन्हा दाखल झाला होता त्याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे आणि जे गुन्हे दाखल झाले त्याची चौकशी करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय। या विषयात खोलात जाण्याची गरज आहे आणि ते आम्ही करतो आहोत असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। दुसरा जो विषय आहे त्या विषयामध्ये तुमचा जो अँगल आहे त्या अँगल पुरतं फक्त मी या ठिकाणी बोलतो की अशा प्रकारचे काही जर गुन्हे दाखल झाले असतील तर त्याची चौकशी मी निश्चित करेन। बाकी तो जो विषय आहे त्या विषयामध्ये अजून खोलात जाण्याची आवश्यकता आहे, ते आम्ही जातो। आणि मुंब्रामधल्या युवक मारहाणी प्रकरणाची बातमी दाखवल्यानंतर स्थानिक पोलिसांनी केवळ राजकीय दबावापोटी IBN लोकमतवर गुन्हा दाखल केला आणि हे सगळं प्रकरण दडपण्याची घाई केली। मुख्यमंत्र्यांनी आता या प्रकरणाची चौकशी करू असं म्हटलंय, पण या निमित्तानं काही सवाल उपस्थित करू इच्छितो आम्ही। बघूयात IBN लोकमतचे काही सवाल, जे असे आहेत की मुंब्रा युवक मारहाण प्रकरणी पोलीस पक्षपात करतायत का? दुसरा प्रश्न असा की आरोपींची वेळेत चौकशी का नाही? मारहाणीनंतर आरोपींवर तात्काळ कारवाई का करण्यात आली नाही? युवकाच्या मारहाणी प्रकरणी NCचे गुन्ह्यात रूपांतर होण्यासाठी 24 तास का लागले? याउलट IBN लोकमतवर अवघ्या तासाभरातच FIR का दाखल झाला? आणि IBN लोकमतवर गुन्हा दाखल करण्यासाठी घाई का करण्यात आली? कुठलीही शहानिशा न करता गुन्हा का दाखल झाला? प्रसारित बातमीचं फुटेज तुम्ही तपासलं का नाही हा एक महत्त्वाचा प्रश्न। IBN लोकमतवर नेमक्या कुठल्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आला? राजकीय दबावापोटीच IBN लोकमतवर गुन्हा दाखल केलाय का? पोलीस या प्रकरणात झुंडशाहीपुढे झुकलेत का? पोलीस माध्यमांची मुस्कटदाबी करून हे प्रकरण दडपतायत का? आणि मुंब्रा प्रकरणात सरकार गप्प का? दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? इतरही बातम्यांचा या बुलेटिनमध्ये पुन्हा भेटणार आहोत एका ब्रेकनंतर। कॅम्पाकोलाचे अनधिकृत मजले अधिकृत करण्यासाठी शक्य असलेल्या FSI घेऊन राज्य सरकारकडे जा असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेत। दरम्यान कॅम्पाकोला आणि त्यासारख्या अनेक अनधिकृत इमारतींबाबत कारवाई करताना बिल्डरवर कोणतीही कारवाई न करता फक्त रहिवाशांना घरं सोडायला लागतात, हे गैर आहे असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलंय। ज्या लोकांनी ती घरं घेतली आहेत अनेकदा त्यांना माहिती नसतं की हे अनधिकृत आहे आणि ते घरामध्ये राहतात, सगळ्या प्रकारचे टॅक्सेस ते भरत असतात
आणि एके दिवशी काहीतरी असं अचानक निघतं आणि त्यांना सगळ्यांना सांगितलं जातं की हे अनधिकृत आहे आणि आता तुम्ही घरातनं बाहेर पडा. एकाही बिल्डरवरती आजपर्यंत कारवाई झालेली मला कधी दिसून आलेली नाही आहे आणि त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही ना तिथल्या कुठच्या वॉर्ड ऑफिसरवरती कधी कुठच्या प्रकारची कारवाई झालेली आहे किंवा कुठच्याही अधिकारी सरकारी अधिकाऱ्यांवरती होत नाही. इतर कोणालाही शिक्षा न होता फक्त त्याला जर समजा शिक्षा होणार असेल तर मला असं वाटतं गैर आहे आणि सुप्रीम कोर्टाने जर समजा काही त्याला दिलासा दिला असेल तर मला असं वाटतं आनंदाची गोष्ट आहे. आणि इतरही बातम्यांसह महाराष्ट्र नवामध्ये पुन्हा एकदा भेटणार आहोत एका ब्रेक नंतर. आणि ब्रेकनंतरची बातमी आपण बघणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत डिनर करू शकले नाहीत आणि त्यासाठी जबाबदार असलेल्या दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात प्रोटोकॉल ऑफिसर असलेल्या संध्या पवार यांना म्हणूनच कार्यमुक्त करण्यात आलंय. ओबामांसोबत डिनर आणि हायटीचं निमंत्रण राष्ट्रपतींच्या कार्यालयाकडून 17 जानेवारीला महाराष्ट्र सदनात पाठवण्यात आलं, पण मुख्यमंत्र्यांना हे 23 जानेवारीला म्हणजे तब्बल 5 दिवसांनी पाठवण्यात आलं. संध्या पवार यांनी हे महत्त्वाचं निमंत्रण पाठवायला उशीर केल्यामुळे मुख्यमंत्र्यांवर नामुष्की ओढवली. या दिरंगाईबद्दल चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. आणि या बातमीनंतर आपण महाराष्ट्र नामामध्ये इथे थांबतो आहोत. पहा फक्त IBN लोकमत.